आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्राकडे आता शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। हमीभाव केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकरी नाराज आहेत। शेतकऱ्यांची खासगी व्यापाराला सोयाबीन विक्री शेतकरी हमीभावात आता केंद्राकडे सोपवण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे। शेतकरी हमीभाव केंद्रावर आणायला उत्सुक आहेत, परंतु गव्हर्नमेंटने खरेदी उशिरा चालू केली आहे। एकतर माल ह्या वर्षी लवकर पावसामुळे खराब झाले होते, कारण मॉइश्चर म्हणा, डागी माती हे प्रमाण असल्यामुळे शेतकरीकडे माल आणण्यास तयार नाहीत। काय परिस्थिती आहे? तुम्ही किती लोकांना SMS पाठवले? जवळपास 140 लोकांना SMS सोडलेले आहेत। ते जवळपास 40-45 लोकांचे माल आलेत, बाकीचे म्हणजे अजून आलेले नाहीत म्हणजे असे। तर धाराशिवमध्ये रस्त्यांच्या कामासाठी 3 तरुणांचं आमरण उपोषण सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू आहे। 3 वर्षापासून काम रखडल्यानं तरुणांचं हे आमरण उपोषण सुरू आहे। संबंधित कंत्राटदारावर आता कायदेशीर कारवाईची मागणी देखील आता करण्यात आली आहे। रस्त्याच्या कामासाठी तरुणांचं हे आमरण उपोषण आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सध्या सुरू आहे। तर संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाईची मागणी आता करण्यात आली आहे। आम्ही 3 जण उपोषणाला यासाठी बसलेलो आहोत की मनरेगामध्ये जे रस्ते मंजूर झालेले आहेत, एक 6 किलोमीटरचा रस्ता आहे, त्याच्यामध्ये 4 टप्पे पाडलेले आहेत, तर ते रस्ते प्रत्यक्षात झालेले नाही। दुसरा जो रस्ता आहे तो 1700 मीटरचा आहे आणि 1 किलोमीटरचा रस्ता आहे, असे 6 रस्ते आहेत टोटल। ते रस्ते जे आहे त्याचे बिल उचललेलं आहे, पण प्रत्यक्षात कुठलंही काम झालेलं नाही। जे काय काम केलेलं आहे शेतकऱ्यांनी वर्गणी करून स्वतः वर्गणी करून केलेले आहेत रस्ते, आणि त्याच्यावर त्यांनी बिल उचललेलं आहे। आता आमची अपेक्षा हीच आहे की ते रस्ते तात्काळ चालू करण्यात यावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।